नमस्कार. शिवसेनेच्या संदीप पाटील गोमते यांच्या माध्यमातून शिवने खडकवासला धायरी पाट प्रभाग क्रमांक 33 मधील महिलांसाठी उज्जैन महाकाल यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या दुसऱ्या पाठचा शुभारंभ आज करण्यात आला। यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे उपस्थित राहणार होत्या, मात्र काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही आणि त्यांनी येथील महिलांशी मोबाईलद्वारे संवाद साधलाय। पाहूयात काय म्हणाल्या सुषमा अंधारे। ताई बोला तुम्ही। सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय भोलेनाथ, जय महाकाल। आमचे मतेजी यांनी खडकवासला ग्रामीण साठीची जो पहिला टप्पा आपण संकल्प केलेला होता त्यानुसार तब्बल 3,500 महिलांचा पहिला टप्पा आपण पूर्ण केला। अत्यंत सुखरूप पद्धतीनं या सगळ्या मायमाऊल्यांनी महाकालचं दर्शन घेतलं, एक चांगली सहल झाली आणि एकमेकांच्या भेटीगाठी, गप्पा गोष्टी, सुखदुःख एक ऋणानुबंध तयार झाला। आम्हालाही या सगळ्यांचे आशीर्वाद आणि आम्हाला ते आणि या सगळ्यांनी आता उत्साहित होऊन हा दुसरा टप्पा होत आहे। या दुसऱ्या टप्प्यात आता आपण 5,000 महिलांच्यासाठी उज्जैन महाकालचं हे दर्शन यात्रा आयोजित करत आहोत। मला मतेजी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा की ज्यांच्या प्रयत्नातनं हा एवढा मोठा उपक्रम आज संपन्न होत आहे। खरं तर या उपक्रमाला मी स्वतः हजर राहणार होते, मात्र अधिवेशन काळामुळे मला अचानक आज इकडे मुंबईला यावं लागलं आणि सन्मान्य पक्षप्रमुखांच्या सोबत काही महत्वाच्या विषयांवरच्या अधिवेशन काळातल्या चर्चा होत्या, त्यामुळे मी पोहोचू शकले नाही। मात्र या संपूर्ण उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। माझ्या सगळ्या महिला भगिनींना, आमच्या सगळ्या मायमाऊल्यांना या प्रवासाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा। तुमच्या प्रवासाच्या निमित्ताने ज्या दिवशी ट्रेन सुटणार आहे त्या दिवशी मी स्वतः स्टेशनला पुन्हा एकदा येण्याचा आपल्यासोबत आणि आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी जातीने हजर राहण्याचा प्रयत्न करेल। तुर्तास सगळ्या टीमला, आमचे संदीप मतेजी आणि त्यांच्या सगळ्या टीमला शुभेच्छा। गजाभाऊंच्या मुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून का होईना आपल्या सगळ्यांशी मला संपर्क करता आला, बोलता आलं। मी गजाभाऊंचे आभार मानते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जो हा उपक्रम योजलेला आहे त्या उपक्रमाला शुभेच्छा। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई। महिलांच्या चेहऱ्यावरती ताई स्वतः त्यांच्याशी बोलल्यामुळं फोनवरनं का होईना परंतु आनंद पसरलेला दिसतोय।